मी सांगू इच्छितो, मुंबईत एकेकाळात मोकळी मैदानं होती म्हणूनच संदीप पाटील घडू शकला, म्हणूनच रोहित शर्मा घडू शकला. पण आज त्याच मुंबईत सिमेंट कॉन्क्रीटचं जाळं, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं राहते. आणि त्या मुंबईत या दोन्ही नेत्यांनी किंवा त्यांच्यासारखा खेळामध्ये ज्यांना रुची आहे अशा नेत्यांनी जर आम्हाला खेळाची मैदानं दिली तर मला वाटतं या खेळाडूंसारखे अनेक खेळाडू घडतील. आणि मला वाटतं हे नागपूर हे आज जितकं फडणवीसांचं आहे, जितकं गडकरींचं आहे, तितकं ते माझ्या दिव्या देशमुखचं आहे. त्यामुळे क्रिशा सोनी असेल, मधुरा असेल किंवा पुण्याचा सागर कांबळे असेल, अशांना खेळाची मैदानं हवी आहेत, जलतरण तलाव हवे, ते त्यांनी द्यावेत. विजय साळवी यांचं भाषण आपण ऐकलं. त्यांना आपण नेहमीच पाहतो. ते पत्रकार आहेत. क्रीडा या विषयात आपण सगळे जाणतो की एक प्रकारचे एक्सपर्ट आहेत. त्यांच्या तोंडून क्रीडा प्रकाराच्या संदर्भात ऐकणं किंवा एखाद्या खेळाच्या संदर्भात त्यांनी समालोचन करणं, मला असं वाटतं की एक पर्वणी असते. आणि एक प्रदीर्घ अनुभव क्रीडा क्षेत्रातला जो त्यांचा आहे त्याबद्दल त्यांना हा अतिशय महत्त्वाचा सन्मान मिळाला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि क्रीडा क्षेत्राकरता त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या अपेक्षा आपण निश्चितपणे पूर्ण करू.